चला स्ट्रायकर एंडला फलंदाज अरबाज आणि नॉन स्ट्रायकर एंडला जो फलंदाज पाहतोय मतीन. अरबाज आणि मतीन गोलंदाजी मार्कवर सौरभ बिरादार. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. आपल्या सोबत जोडलेले गेलेले आहेत महाराष्ट्राचा आवाज, बुलंद आवाज, ज्येष्ठ समालोचक, मॅन फॉर्म सांगोला सोलापूर, इर्शाद बागवान सर. इर्शाद सर समालोचन कक्षाकडे यायचे. इर्शाद सर, इर्शाद सरांपर्यंत माझा आवाज येत असेल तर थोडं समालोचन कक्षाकडे यायचे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सौरभ बिरादार. स्ट्रायकर एंडला अरबाज. पहिला चेंडू, पहिला चेंडू सुंदररित्या फुल्लर लेनचा, ब्लॉकर लेनचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. पहिला चेंडू सौरभ बिरादार या गोलंदाजाकडून पाहतोय. प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे की जे दोन संघ आपसामध्ये भिडले गेलेले आहेत. एका बाजूने गोलंदाजी करणारा तुळजापूरचा संघ आणि फलंदाजी करणारा नायगावचा संघ आहे. पुढचा चेंडू, या चेंडूवर मात्र गती परिवर्तन, गती परिवर्तन पाहायला मिळाले. गोलंदाज चतुर गोलंदाज, दिमाखदार गोलंदाज सौरभ बिरादार या गोलंदाजाकडून. पहिला चेंडू फुल्लर लेनचा तेज तरार पाहायला मिळाला होता. पुढच्या चेंडूवर मात्र गती परिवर्तन. एकदा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक लेनचा. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणे एवढे सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते काम अद्याप करून दाखवत आहे गोलंदाज सौरभ बिरादार. एक मोठा खेळाडू आहे. जे आमदार चषक मुखेड येथे खेळले गेले होते त्या चषकामध्ये वन साइड हिरो ठरलेला हा गोलंदाज या दरम्यान पुढचा चेंडू हायवे मध्ये ट्रॅव्हल करतोय आणि जातोय सीमा पार. वन बॉस जगदंबा कलेक्शन चौकार. चेंडू सौरभ बिरादार. पुन्हा एकदा स्लो रन आणि पुन्हा एकदा फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आणि सुंदर झेल पाहायला मिळाला. या बरोबर संघाला लागलेला पहिला झटका. नाही 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 नाही, थांबा थांबा थांबा, पंचाचा इशारा आलाय तो म्हणजे नो बॉल. बॉल, नो बॉल कॉल. म्हणजे आमचे इर्शाद सर म्हणतात उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. इर्शाद सर, ओव्हर टू यू. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्राचा बुलंद आवाज इर्शाद बागवान, मॅन फॉर्म सांगोला सोलापूर. सौरभच्या चेंडूवरती मात्र ऑन साइडला चेंडू फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आतिश जोपर्यंत चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती घेतली गेली. एका धावेने एकूण धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती. सामन्यातलं पहिलं षटक, वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती सौरभ बिराजदार, एक आयकॉन खेळाडू, महाराष्ट्रातले अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू. काल आपण याला मुंबईच्या मैदानावरती पाहिलंय. फटका मात्र फुल टॉस चेंडू होता. फलंदाज चेंडू समजू शकला नाही. निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. काय कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सौरभ बिराजदार. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतंय. थोडंसं ग्रहण लागलं होतं पहिल्या षटकामध्ये. विकेट ज्या चेंडूवरती आले होते तो चेंडू मात्र नो बॉल होता. मला वाटतं झेल टिपला होता सुरेखाचा मुज्जू. सर नो बॉल जो करार दिला होता तो आमचे पंच, या पंचाचं मात्र कौतुक केलं पाहिजे सर. 6चे 6 दिवस झाले, माफ करा 5चे 5 दिवस झाले पंच म्हणून उभे आहेत आमचे नदीम सर, ज्यांना भोकरचे बिली बावडन म्हणून ओळखले जातात. तर तुमच्या सांगोल्याचे जे सोलापूरचे जे पंच आहेत कोणते आपले सोन्या बापू भोसले, महाराष्ट्रातील 1 नंबरचे पंच आहेत. आणि 2 नंबरचे पंच जर विचार केला तर या माणसाचं नाव येते सर. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. नदीम सर 6 दिवस म्हटलं म्हणजे उद्याचा दिवस सुद्धा तुम्ही आजच काउंट करून ठेवलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सौदागर.
मेरा नाम है सौदागर और यहाँ पर मैं विकटों का सौदा करने आया हूँ. प्रत्येक मैदान गाजवणारा सौदागर. काय कमालीचा चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू मात्र पाहायला मिळतोय. तुळजापूरचा संघ आपण पाहतोय. कधी श्याम मोटर्स नावानं स्पॉन्सर असेल, कधी रेड रॉकर्स असेल, कधी युनिक स्पोर्ट परांडा. परंतु तालुका वाईज स्पर्धा ज्या ज्या ठिकाणी होतात त्या त्या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा संघ आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. अगदी कमी वेळामध्ये 2 चेंडू पूर्ण केले त्या गोलंदाजानं. आज आपण पाहिलं की शिस्त पाळली गेली नाही. संघ उशिरा आला. एका संघाला आपण एका षटकाची पेनल्टी दिली. जर्सीचं बंधन जे होतं आयोजकांनी दिलेलं त्या पाळल्या गेल्या नाहीत. एका संघाला आपण 5 धावांची पेनल्टी दिली. तर आज तिसऱ्या प्रकारची पेनल्टी आपण पाहतोय 10 खेळाडूंवरती. तुळजापूरचा संघ. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे आणि झेल मात्र वन बाउ सीमारेषा पार येतोय. खणखणीत पॉवरफुल चौकार. दोन चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. प्रेक्षकांमध्ये मात्र झेल टिपल्यानंतर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु प्रेक्षकांना सूचना आहे मैदानाच्या बाहेर झेल घ्यायचा आहे, आतमध्ये येऊन घ्यायचा नाही. आतमध्ये घेतला तर 500च्या डबल वसूल केली जातील सर. 1000 रुपयाचा दंड असेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. एक धाव या चेंडूवरती. एकूण जर आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 12 धावा. चला लगातार 2 षटकार जर मारले बॅक टू बॅक. डॉक्टर बिस्ला यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर. स्ट्राइक वरती फलंदाज आपण पाहतोय अरबाज. नॉन स्ट्राइकला मतीन. अरबाज मात्र मोठा फटका खेळायची तयारी होती. पुन्हा चेंडूवरती आलाय क्षेत्ररक्षक. एकच धाव या चेंडूवरती देखील पाहिली जाते. सुंदर आपण पाहतोय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते मैदानावरती. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मैदानावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती सौदागर. 5 चेंडू टाकले, 6 धावा खर्च केलेत. दिलाय सौरभ बिराजदारनं काहीसा इशारा केलाय आपल्याला पाहायला मिळतोय. सौदागरला तरी काहीसं सांगितलं थोडंसं अलीकड स्पेस करायचं आहे. एक नो बॉल आलाय. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा आलेत. एकूण धावफलकावरती धावा झाल्या त्या 15 धावा. फ्रीडचा चेंडू झेल टीम. अरे काय होतंय मैदानावरती. फ्रीडच्या चेंडूवरती पहा आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा. झेल टिपला होता. एका हातातून दुसऱ्या हातातून चेंडू मात्र गेलाय. एकूण धावफलकावरती धावा झाल्या त्या 17. सर मला एक कमेंट वाचावं वाटते की कमेंट मध्ये आले गेले नायगाव संघाकडून की नायगावचा एक माणूस हा सामना पाहतोय. म्हणजे प्रेक्षक वर्ग नायगाव तालुक्याचा एक माणूस हा सामना पाहतोय. कारण नायगाव तालुक्याची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. नक्कीच दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघ जीवाच्या आकांताने मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करतील. चला थोडंसं लवकर सौरभ, वेळ घेऊ नका. नंतर तुम्हाला फलंदाजी करायची आहे. नायगावमध्ये देखील एका स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मला प्रिन्स मुकीद यांच्या माध्यमातून मिळाली होती. त्यावेळी त्या स्पर्धेमध्ये आकाश आणि आमचे विजय पाटील यांचं देखील त्या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य होतं. आपण देखील त्या स्पर्धेमध्ये आला होता. त्यावेळी देखील आपली भेट झाली होती त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच मराठवाड्यातलं प्रेक्षक क्रिकेटवरती खूप निस्सीम प्रेम करणारा प्रेक्षक आहे. आता मराठवाड्यामध्ये देखील मोठ्या मोठ्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. याच्या अगोदर मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा होत नव्हत्या, परंतु आता मराठवाड्यामध्ये देखील टेनिस क्रिकेटचा उत्सव पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय शैलेश गायकवाड. एक वेगवान गोलंदाज. चला 2 कंटिन्यू षटकारासाठी डॉक्टर बिस्ला यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया कोणता फलंदाज मारेल. 2 षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. समोर मात्र गोलंदाज सौरभ बिराजदार. त्याच्याकडे ती ताकद, ती क्षमता आहे. हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न आहे, परंतु हेलिकॉप्टर आपण पाहतोय अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव असेल. एकूण धाव फलकावरती धावा होत आहेत त्या 19 धावा धावफलकावरती. 19 रन.
आज मात्र आतिशला थोडस टार्गेट केलं जात आहे क्षेत्ररक्षक म्हणून जर आपण पाहिलं तर चला बरेचसे प्रत्येक चेंडू. षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे डॉक्टर बिस्ला आता यांच्याकडून. थोडेसे भाव उतरलेत पहा. नो बॉल आहे का नाही ते देखील तपासावं लागेल आणि चेंडू मात्र सरळ पंचांचा इशारा देखील आलाय नो बॉलचा. काय षटकार मात्र मारला गेलाय. प्रकारे मी म्हणत होतो दादा प्रशांत दादा की नायगाव अख्खा तालुका या सामन्याकडे पाहतोय आणि काय फलंदाजी आहे, सुंदर फलंदाजी. कारण महत्वाचा सामना आहे आणि महत्वाच्या सामन्यामध्ये या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. एक बॅट घ्या, सगळ्यांनी प्रयत्न करू नका. 25 जणांनी प्रयत्न केले तर चेंडू निघणार नाही. एकानं प्रामाणिकपणे प्रयत्न करा, चेंडू निघेल. एक बॅट घ्या, तिथं जर बॅट असेल तर बॅट घ्या. कॅमेरा थोडासा फिरवा बरं, ते माणूस तेवढा आहे, प्रयत्न धन्यवाद, करायला धन्यवाद. बिचारा. धन्यवाद त्या प्रेक्षकाचं धन्यवाद. थोडासा तुमच्यामुळे हात वर सामना करा सुरू भाऊ. होतोय. हात वर करा हा. तुम्ही. नक्कीच इर्षाद सर तुमच्यामुळे तुम्हाला सामना सांगा सुरू होतोय. वाटतंय की आमच्या भोकरचे प्रेक्षक एकदम इमानदार. तुम्ही बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ द्या, अगदी 10 सेकंदाच्या आतमध्ये मध्ये फेकतात. नाही नाही, हे थोडस चुकीचं आहे. भोकरचे प्रेक्षक इमानदार आहे असं म्हणू नका. मी तर संपूर्ण मराठवाड्यातल्या प्रेक्षकांचा म्हणजे संपूर्ण मराठवाड्याचा मी नेहमी ऋणी राहीन. माझ्या सर समालोचन मराठवाड्यातले क्षेत्रामध्ये 1-2 सेकंद मागे पुढे होईल, परंतु भोकरचे टाइमला एकदम पाळतात. मराठवाडा सुरू होतो आमचा. तसं पाहिलं तर बार्शी मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे. तसं बार्शी शहर सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, परंतु मराठवाड्याचं प्रवेशद्वार. तिथून मग मराठवाडा सुरू होतो. मग तुळजापूर असेल, येरमाळा असेल, कळम असेल, त्या भागातली गावं. आणि इकडे जर आलो की मग आपलं नांदेड आहे, नायगाव आहे, मुखेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, जालना आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, बरीचशी गावं आहेत. मतींच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाणार का, परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. येतोय खणखणीत पॉवरफुल चौकार. त्यांना थोडस मागे व्हायला सांग, आणखी थोडस मागे, म्हणजे क्षेत्ररक्षकाला अडचण नको. अमोल भाऊ थोडस. नाही, आतिशचे प्रयत्न कमी पडणार आहेत. खूप दूरवरती चेंडू होता, परंतु चेंडूवरती पहा वेगानं गेलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन सर सौरभ बिराजदार यांना आता मुंबईमध्ये एक मोठी स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये सौराष्ट्र विरुद्ध जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 45 धावा ठोकल्या होत्या सौरभ बिराजदारनं. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आहे, परंतु मी मगाशी सांगितलं प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो. विश्वचषकामध्ये भारतीय संघ 10 सामने जिंकला आणि फायनलला पराभूत झाला. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. एक तर धाव नक्कीच घेतली जाईल. एका धावेने धावफलकावरती धावसंख्या 32 धावा. अजूनही आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात आहे. 32 धावा ठोकल्या गेल्यात. संपूर्ण नायगावचं लक्ष असेल. नायगाव नरसी प्रिन्स मुकेदच्या नावाने देखील हा संघ ओळखला जातो. बऱ्याचशा मैदानावरती आपण त्याला देखील अगदी विराट कोहली सारखा त्याचा लुक आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजी देखील तशाच प्रकारची प्रिन्स मुकेदची. अनेक खेळाडू मराठवाड्यात देखील आपण पाहतो ज्यांनी दर्जेदार खेळ केलाय, मराठवाड्याचं नाव मोठं केलंय. नक्कीच सर, प्रिन्स मुकेतकडे ती काबिलियत आहे. मोठे मोठे फटके मारणारा तो फलंदाज अजूनही या संघाकडे आहे. त्याच्याकडे ती मोठी काबिलियत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पहिल्या 3 षटकामध्ये एकही विकेट आली नाही. ज्या चेंडूवरती विकेट आली होती तो चेंडू नो बॉल होता. अरबाज आणि मतींची जोडी मात्र मैदानावरती संपूर्ण नायगाव तालुक्याचं लक्ष मात्र या आपण पाहतोय या सामन्यावरती आहे. प्रत्येकाला आपल्या गावाचा अभिमान आहे. सगळे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले. त्याचबरोबर तुळजापूर तालुक्यातून देखील अनेक जण या सामन्याचा आनंद घेत असतील. मला वाटते कृष्णा सर जर आत्ता फ्री असतील तर ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू गेलाय सीमारेषा पार. क्रिकेटच्या मैदानावरती थोडंसं फुटबॉल पाहायला मिळते. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होता. क्षेत्ररक्षकाकडे तितकासा वेळ नाहीये. एक चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 36 धावा. 36 विदाउट एनी लॉस. गोलंदाजी मार्कवरती सौदागर.
वॉट अ शॉट दिस टाइम परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सरळ भिरकावला षटकार येतोय एक 400 रुपये चौकार एक षटकार. प्रत्येक षटकारासाठी डॉक्टर बिस्ला यांच्याकडून 200 रुपयाचं आहे पारितोषिक. थोडासा वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिला फटका षटकार मारलाय. पुढच्या चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघासाठी सामना महत्वाचा आहे. आर या पार, डो ऑर डाय, करा किंवा मारा. जो संघ जिंकणार तो सरळ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार. जो संघ पराभूत होणार तो सरळ पॅकअप. फलंदाजासाठी पारितोषिक कंटिन्यू आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. डॉक्टर बिस्ला मारला चेंडू हवेमध्ये आणि त्याच्या खाली स्वतः गोलंदाज आहे आणि सुंदर झेल पाहायला मिळाले. लालच बुरी बला गडी. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय प्रिन्स मुकीद. मराठवाड्याचा एक स्टार सुपरस्टार फलंदाज प्रिन्स मुकीद. ॲज लाईक विराट कोहली सारखी त्याची फलंदाजी. स्वतः जर्सी क्रमांक 18 देखील बऱ्याच वेळा फॉलो करणारा खेळाडू आपण पाहतोय प्रिन्स मुकीद. आज मात्र मैदानावरती आपल्या संघासाठी कशा प्रकारचं प्रदर्शन करतोय. एकूण धावफलकावरती धावा 42. धक्का क्रमांक पहिला बसलाय 42 धावावरती. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं मैदानावरती टाकलं जात आहे. प्रिन्स मुकीदकडे देखील तमाम नायगावकरांच्या नजरा असतील या मैदानावरती. काय घडणार काय बिघडणार. 4थ्या क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकलं जात आहे. प्रत्येक षटकारासाठी डॉक्टर बिस्ला यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. काय होतंय मैदानावरती पाहूया. तुळजापूर विरुद्ध नायगाव. प्रिन्स मुकीदसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या अजून एक पारितोषिक आले. व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव असेल. पंचांचे निर्णय मात्र चला फॉलो करायचंय. चला सामना सुरू करायचा. इर्षाद सर आणखी एक पारितोषिक आहे डॉक्टर बिस्ला यांच्याकडून. जर क्लीन बोल्ड केलं तर 300 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. डॉक्टर बिस्ला म्हणजे प्रत्येक षटकाराला 200 आणि क्लीन बोर्डला 300. प्रिन्स मुकीदसाठी हा चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे विचारणा केली आहे किती चेंडू झालेत याची विचारणा केली आहे. लास्ट बॉल टू गो. या षटकातला शेवटचा चेंडू. नॉन स्ट्राईकला मतीन हा देखील एक आक्रमक फोटक विध्वंसक फलंदाज आहे. फटका खेळायचा होता. चेंडू टॅप केलाय. धाव घ्यायचा प्रयत्न केलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवलाय प्रिन्स मुकीद. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होत आहेत त्या 44. ज्या वेळी सचिन सर आपण 44 क्रमांक पाहतो नजरेसमोर उभा राहतो वीरेंद्र सेहवाग, ज्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारी 319 धावांची खेळी केली आणि त्याच्यानंतर तो मुलतान का सुलतान म्हणून ओळखला गेला. अगोदर तो नजफगडचा नवाब होता परंतु 319 धावांची खेळी केली, पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या आणि त्याच्यानंतर तो मुलतान का सुलतान म्हणून ओळखला गेला. जर्सी क्रमांक 44. धावफलकावर धावा आहेत त्या 44. सर गोष्ट निघाली वीरेंद्र सेहवागची तर बीसीसी संघाकडे सुद्धा एक वीरेंद्र सेहवाग आहे. कोणता आहे ते उद्या सांगतो तुम्हाला. सामना चालू झाला. सस्पेन्स कायम ठेवलेला आहे सचिन जाधव सरांनी. गोलंदाजी मार्कवरती शैलेश गायकवाड. प्रिन्स मुकीदच्या बॅट मधून फटका फसलाय आणि झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. प्रिन्स झालाय निराश. किती निराश दिसतोय प्रिन्स. कारण प्रिन्स होती चेंडू आखूडत्या टप्प्याचा होता. त्याच्या बॉडीच्या एक्सप्रेशन न वाटतंय की संधी होती त्याच्याकडे. आखूडत्या टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारू शकला असता परंतु दुर्भाग्यरित्या बाद झालाय. सुंदर झेल त्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळालाय आणि एक मोठा झटका नायगाव संघाला. प्रिन्स मुकीद बॅक टू पॅव्हेलियन.
भाऊ नाव काय त्याचं जेल घेतलं त्याचं अन्सार. हॅलो, आपण युट्यूब लाईव्ह वर खेळतोय सर. फलंदाज असू दे आपण आता खूप मोठ्या एवढा वेळ. टुर्नामेंट मध्ये आले आहोत. जीन्स पॅन्ट घेऊन शोभत नाही असं क्रिकेटसाठी. ॲज वेल ॲज एक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून आपण ज्यावेळी मोठ्या स्पर्धा खेळतो त्यावेळी या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. याच्यानंतर अशा प्रकारच्या चुका होऊ देऊ नका. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. बॅटर नेम आतापर्यंत आमच्यापर्यंत आलेलं नाही. नायगाव टीम बॅटर नेम मतीन, बॅटर नेम अनंत कुमार मात्र आपण पाहतोय बॅटर. ते काल जो आपण व्हिडिओ पाहिला होता नदीम सर, 45 धावा धावफलकावरती 2 बाद 45. फटका खेळलाय, चेंडू मात्र सरळ वन बाउंस सीमारेषा पार येतोय चौकार. बॅनर्सला एम के स्पेअर्स अँड सर्व्हिसिंग सेंटर भोकर आमचे नाझिम भाई यांचं ते आहे. पुन्हा एकदा चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जातोय आणि चेंडू गेला सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. वाईट बॉल चेक करतायत तिसरे पंच. जर वाईट चेंडू असेल तर दणदणीत 5 धावांचा बोनस मिळेल आणि वाईट जर नसेल तर मग 4 धावांचा तरी बोनस असेलच. चला हा वाईट चेंडू आहे म्हणजे एकूण 5 धावा. वाईट बॉल कॉल. 5 धावांचा दणदणीत बोनस आला या चेंडूवरती. अभ्यास न करता 5 झालेला हा फलंदाज आहे. काहीच केलं नाही, 5 धावा या चेंडूवरती आलेत. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या 54. 2 बाद 54. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती शैलेश. आमचे अनेक युट्यूब लाईव्ह प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेले, त्या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्व युट्यूब लाईव्ह प्रेक्षकांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमदार चषक 2025चा थरार. पुन्हा एकदा फटका मोठा खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू जवळ. 1 धाव घेतले आणि एका धावेवरती समाधान असेल. एकूण धावफलकावरती धावा होत आहेत त्या. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 5वं समाप्त आणि 2 बाद 55. आमच्या आयोजन कमिटीचे आयोजक विशाल भाऊ दंडवे, ॲडव्होकेट विशाल भाऊ दंडवे. काय दिमाखदार आयोजन आहे. आमदार चषक 2025चा हा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि काय सामने होत आहेत. काय सामने आहेत मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली ही स्पर्धा आमदार चषक 2025. उद्या मात्र खचाखच भरलेलं मैदान प्रेक्षकांनी आणि या मैदानावर होणारे हे सामने ज्यामध्ये आपल्याला 3 सेमी फायनलिस्ट अद्याप मिळालेले आहेत. पहिला BCC भोकर, दुसरा A1 उमरी आणि तिसरा जो संघ आहे कारंजा 11 उदगीर. आता या सामन्यातून आपल्याला 4था सेमी फायनलिस्ट मिळणार आहे आणि उद्या प्रेक्षक हो, उद्या या मैदानावर या स्पर्धेचे फायनल, सेमी फायनल आणि फायनल खेळवले जाणार आहेत. शेवटचा दिवस उद्याचा दिवस म्हणजे या स्पर्धेतील शेवटचा दिवस राहणार आहे. आपल्या सोबत राहणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डान्सिंग पंच सोन्या बापू भोसले आणि मान्यवर म्हणून उपस्थिती लावणार आहेत नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री अशोकरावजी चव्हाण सर, भोकरचे आमदार श्री जयाताई
चव्हाण, त्यांच्यासोबत आपण पाहताय अमर राजूरकर सर. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, चेंडू मात्र जातोय डीप पॉइंट, सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. गोलंदाज आणि मार्फत आपण उपस्थिती लावायची, प्रेक्षकांनो आपण उपस्थिती लावायची आहे, कारण उद्या या मैदानावर आपण या स्पर्धेचा ग्रँड फिनाले महामुकाबला अंतिम सामना पाहणार आहोत. जे 3 संघ आपल्याला उद्या खेळण्यासाठी भेटलेले सेमीफायनलिस्ट भोकर, उमरी, उदगीर, आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो 4था संघ असणार आहे. राजू गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकर एंडला मातीन. फटका मारलाय, पॉवरफुल फटका, क्षेत्ररक्षक आहे. चांगला जंप आणि तत्पूर्वी घेतलेली एक धाव. धावसंख्येचा विचार केला तर एका धावेनेशी धावपलकावर लागल्या गेल्या ते 6-0, 60 धावा. कोणतंही नुकसान नाही. गोलंदाजी मार्कवर राजू चांगली गोलंदाजी करतोय. जर या षटकाचा विचार केला तर एक चौकार प्राप्त केला, परंतु एकूण 5 धावा खर्च केलेले आहेत. एकदा दूर टाकलेला चेंडू, पंचाकडे विकेटची दाद मागली गेली, परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. आमचे बिली बावडन म्हणतायत की मैं झुकेगा नाही साला, असे आमचे असणारे पंच. तुम्ही कितीही दबाव टाका, परंतु पंच मात्र एकनिष्ठ आहेत. या स्पर्धेतून मिळालेला आम्हाला हिरा म्हणजे या स्पर्धेतले पंच भोकरचे बिली बावडन. पुन्हा एकदा गच्चा चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमा पार, जगदंबा कलेक्शन चौकार. धावसंख्येचा विचार केला तर या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 65. 65 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अनंत कुमार असतील स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर राजूला पाहतोय आपण. चांगला फटका खेळलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू गेलाय सीमा पार, जगदंबा कलेक्शन चौकार. पाहिलं तर आमदार चषक 2025 सन्माननीय ॲडव्होकेट विशाल दडवे मित्रमंडळ भोकर आयोजित ही स्पर्धा. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,21,111 शेख युसुफभाई माजी उपनगराध्यक्ष यांच्या वतीनं, 77,777 दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय श्री दिलीप सोनवाडे प्रदेश उपाध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा सामाजिक संघटना, तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 55,555 सन्माननीय श्री पंकज पोकलवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर, आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 33,333 श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर यांच्यातर्फे. शैलेश गोलंदाजी मार्कवर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. सचिन सर, योगायोग पहा काय असतो. एखाद्यानं 4थं पारितोषिक दिल्यावर आपल्याला काय वाटतं की यांनी 4थ्या क्रमांकाचं दिलंय, त्यांनी 1ल्या क्रमांकाचं दिलंय, परंतु 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक कोणत्याही संघाच्या नावावरती सर्वात अगोदर जमा होतं. हा एक योगायोग आहे स्पर्धेमधला. कोणतीही स्पर्धा घ्या तुम्ही, 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक अगोदर जाहीर होतं. आज देखील आपण पाहतोय की 3 संघ असतील ज्यांच्या नावावरती 33,333 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. दरम्यान एक चौकार येतोय. पहिला संघ आज जर आपण पाहिलं तर 33,333 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या नावावरती जमा झालेलं आहे. आज एकूण 3 संघाच्या नावावरती पारितोषिक जमा झालंय. पहिला संघ बीसीसी भोकर, दुसरा संघ A1 उमरी, तिसरा कारंजा 11 उदगीर, आणि चौथा सांगता येत नाही सर, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो या 4था सेमीफायनलिस्ट राहील. त्यासाठी ही लढत चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये 2 तालुके आपसामध्ये 2 हात करतायत. गोलंदाजी मार्कवर शैलेश राठोड, स्ट्रायकर एंडला मतीन. फटका तर मारलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि 1 धाव.
क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय अभि पवार. मला वाटतं मी तुळजापूरला समालोचनाला गेल्यानंतर टोपण नाव आता काही चमलू चमलू अर्थात अभि पवार चमलू या टोपण नावानं परिचित असणारा हा खेळाडू आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. आनंद कुमारच्या बॅट मधून फटका. ताकद थोडीशी कमी पडली आहे. ताकद बिलकुल कमी नाही सर, ताकद भरपूर आहे या फलंदाजाकडे, पण मारलाय नो मॅच लँड मध्ये, म्हणजे काय? दिमागाचा खेळ आहे. टायमिंग ताकद भरपूर आहे, परंतु ताकदीने जर मारला असता तर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असता, त्यामुळे थोडीशी ताकद कमी लावली. एका बाजूला अजूनही आपण पाहतोय मतीन सारखा दिग्गज फलंदाज, परंतु धावा जर पाहिलं तर आपण 75 धावा. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढच्या 8 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके जर आले. मतीनसाठी हा चेंडू होता. हा चेंडू मात्र आपण पाहतोय नक्कीच हा चेंडू निर्धाव असेल. मतीनच्या मनामध्ये मात्र काहीसं वेगळं होतं. अगदी बॅटच्या जवळून चेंडू निघून गेलाय. पंचांकडे पाहिलं, परंतु नंतर मतीनच्या देखील लक्षामध्ये आलंय की हा चेंडू खरंच एक जबरदस्त चेंडू टाकला गेलाय. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. अभि पवार अर्थात चमलून मात्र सुरेख असा झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. एकूण जर आपण पाहिलं तर षटक या ठिकाणी जर पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं तर ट्रॉफी सौजन्य अमोल अर्थात बन्नी शागटवार बेस्ट टीम ऑफ टुर्नामेंट फेअर प्ले अवॉर्ड ज्या संघाला मिळणार आहे 11,001 रुपयांचं पारितोषिक आहे. याच्यासाठी आम्ही सांगतो की डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. ज्या संघाने शिस्त पाळली, कॅटेगरी आहे त्याच्यासाठी, शिस्त पाळली, सगळे खेळाडू वेळेवरती आलेत, सगळ्या खेळाडूंच्या जर्सी व्यवस्थित आहे, सगळ्या खेळाडूंचं मैदानावरचं वागणं चांगलं आहे, त्या संघाला 11,000 रुपये. मी तर म्हणेन की प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे त्या पारितोषिकाच्या तोडीस तोड हे पारितोषिक आहे. कारण याच्यामुळे तुमचा संघ ओळखला जाणार आहे. 16 संघामधून सर्वश्रेष्ठ संघ कोणता तो संघ ओळखला जाणार आहे. हे महत्वाचं पारितोषिक आहे. 11,001 रुपयाचं संतोष देशमुख यांच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय आसिफ उजव्या यष्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल कॉल. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक आहे 11,001 माधव पवार यांच्या वतीनं. बेस्ट फिल्डर वेणू कोंडलवार यांच्या वतीनं 5,001 रुपयांचं पारितोषिक. बेस्ट बॅट्समन 5,001 श्री मॉन्टी रॅकावार यांच्यातर्फे. मॅन ऑफ द मॅच फायनल 5,001 रुपयांचं पारितोषिक ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्या वतीनं. दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव या चेंडूवरती येते. बेस्ट विकेट किपर अर्थात या स्पर्धेचा MS धोनी श्री श्रीपाद पटवेकर यांच्यातर्फे 5,001 रुपयांचं पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा जसप्रीत बुमराह ज्याला ओळखलं जाईल श्री विठ्ठल दोंडगे यांच्यातर्फे. आणि बेस्ट कॅच 5,001 रुपयांचं पारितोषिक अविनाशजी वाघमारे यांच्या वतीनं असणार आहे. म्हणजे जवळपास सचिन सर मला उद्या वाटतं की 3 लाखापेक्षा 3.5 लाखापेक्षा अधिक कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ यांच्या माध्यमातून. ॲडव्होकेट म्हटलं की नजरेसमोर एकच उभा राहतं, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. परंतु इथं फैसला ऑन दी स्पॉट आहे. कोणताही निर्णय असू द्या, आयोजकाने अगदी वेळेवरती निर्णय घेतात. मग तो संघ शिस्तीत वेळेवरती पोहोचला नाही, 1 षटक कमी करा. संघाला दिलेलं ड्रेसिंग नाहीये, 5 धावांची पेनल्टी द्या. संघाकडे ड्रेसिंगच उपलब्ध नाहीये, 10च खेळाडू आहे, 10 खेळाडूवरती खेळा. फैसला ऑन दी स्पॉट आहे. त्याच्यामुळे एक जबरदस्त स्पर्धा, हा चांगला मेसेज या स्पर्धेतून दुसऱ्या स्पर्धेमध्ये जाईल आणि हे गरजेचं क्रिकेट आहे. अनंत कुमारच्या बॅटमधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय आणि झेल मात्र टिपलाय. शैलेश गायकवाड सुरेख झेल टिपलाय. फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का असेल संघासाठी. शैलेश मात्र एक सुरेख असा झेल टिपलाय. तुळजापूरच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर खूप लांबच्या स्पर्धामध्ये देखील मागच्या वर्षी मला वाटते रत्नागिरीच्या कासारडेच्या मैदानावरती तब्बल 1,25,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या संघानं पटकावलं होतं. मुन्ना शिंदे सर या संघाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये आता आपल्याला हा संघ मराठवाड्यातल्या अनेक स्पर्धामध्ये खेळताना पाहायला मिळेल.
दुसऱ्या बाजूला समोर नायगावचा संघ देखील आज मात्र तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रतिष्ठा पानाला लागलेली आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 78, 4 बाद 78, 2 चेंडू बाकी आहेत. जागेवरूनच खेळायचा प्रयत्न आहे, फुटवर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जर मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर मोबाईल चालणार नाही आणि क्रिकेटमध्ये जर फलंदाजाकडे फुटवर्क नसेल तर फलंदाज चालणार नाही मैदानावरती. लास्ट बॉल टू गो. या चेंडूवरती काय होणार? 1 धाव, 2 धाव, चौकार, षटकार, व्हाईट बॉल, नो बॉल. हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, आपण पाहतोय दूरवरती आहे. झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता मात्र आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा आणि एकूण धावफलकावरती धावा झाल्या त्या 80 धावा. 5 बाद 80 आणि जिंकण्यासाठी 81 धावांचं लक्ष्य. आपण यायचंय. मतीननं एक षटकार मारला होता. मतीनसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. अरबाजसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. मला वाटतं डॉक्टर बिस्ला यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. भाऊ डॉक्टर बिस्ला यांच्या माध्यमातून असणाऱ्या षटकारासाठीचं 200 रुपयांचं पारितोषिक नायगाव संघाचा मतीन याला आपण 200 रुपयांचं पारितोषिक देतोय. त्याचबरोबर मला वाटतं अरबाजसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक. अरबाजसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विष्णू माने दादा यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. क्षेत्ररक्षण लावून घ्या. फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. सचिन सर, आपण जर पाहिलं तर दिनांक 4 तारखेला या स्पर्धेचा भव्य आणि दिव्याचा उद्घाटन सोहळा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्माचित आमदार श्री जयाताई अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते आणि माननीय अमरभाऊ राजूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि त्यानंतर आज उद्या या स्पर्धेचा मेगा फायनल माननीय सन्माननीय विकासरत्न कार्यसम्राट खासदार माजी मुख्यमंत्री सन्माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या समवेत भोकर विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार श्री जयाताई चव्हाण ताई यांच्या माध्यमातून उद्या या स्पर्धेचा भव्य असा पारितोषिक वितरण सोहळा आपल्याला याच मैदानावरती मेगा फायनलचा सामना संपल्यानंतर पाहायला मिळणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेल्या 4 दिवसापासून मराठवाड्यातल्या समालोचनाचा एक बुलंद आवाज, तसं पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी प्रोफेशनल समालोचक म्हणून ते काम करत नाहीत, परंतु
नांदेड असेल, भोकर असेल, मुखेड असेल, नायगाव असेल, या भागातल्या ज्या ज्या स्पर्धा होतात, किनवट, अशा अनेक ठिकाणी आपल्या समालोचनाचा आवाज ज्यांच्या माध्यमातून पोहोचला, मराठी समालोचक सचिन जाधव अर्थात सचिन वडगावकर अशी त्यांची ओळख आहे. आज डायलॉग परत एकदा ऐकायला मिळाल तर बरं होईल असं मला वाटतंय. काही ग्रामीण शैलीतले त्यांचे डायलॉग प्रसिद्ध झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे मराठवाड्यामध्ये आल्यानंतर एक रील्सच्या माध्यमातून मी डायलॉग ऐकला होता लातूरच्या बाबतीत. जे क्षेत्ररक्षक उभा आहे श्री मोबाईल शॉपी, त्या बॅनरच्या बाजूला त्याने टीम जर्सी घातलेली नाहीये, तर तुम्ही 10च खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे करू शकता. बसवायचा आहे तो क्षेत्ररक्षक, बसवायचा आहे. तो क्षेत्ररक्षक उभा करू शकत नाही कारण तुमच्याकडे टीम जर्सी नाहीये ना. समोरचा संघ 10 खेळाडूवरती खेळलाय, आपण देखील 10च खेळाडूवरती आपल्याला खेळावं लागेल. 9 असू द्या, मग त्याच्याकडे नसेल तर मग 9. ज्याच्याकडे नसेल जर्सी तो मैदानामध्ये खेळणार नाही, याची दक्षता घ्यायची. सर्व संघ, येणारे सर्व संघ, आपण सर्वांना 12 जर्सी दिलेले आहेत. सर एक मिनिट, मला एक गोष्ट बोलावीशी वाटते. तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळताय, महाराष्ट्राचं पूर्ण लक्ष असलेली स्पर्धा, आमदार चषक 2025 ही स्पर्धा पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेली स्पर्धा आहे आणि या प्रकारचा निष्काळजीपणा तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळतोय. ही चांगली गोष्ट नाहीये सर. जर ॲज अ क्रिकेटर जर विचार केला तर ही खूप चुकीचं गोष्ट आहे. पहिला चेंडू होता उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, परंतु या चेंडूवर आणि आमची आयोजन कमिटी या गोष्टीकडे लक्ष देईल. अशा प्रकारचं जर तुमचं बिहेवियर राहील तर पुढच्या वर्षी तुमच्या संघाला प्रवेश द्यायचा का नाही द्यायचा यावर आमची आयोजन कमिटी विचार करेल. सौरभच्या बॅटमधून मात्र एक फटका खेळलाय, डीप पॉइंट सीमारेषा पार येतोय खणखणीत. द तालाब रिसॉर्ट चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत, काल आमची एक बैठक झाली आयोजन कमिटीची. आयोजन कमिटीच्या बैठकीमध्ये असे म्हणले जातात की जे क्षेत्ररक्षक, जेव्हा सामना एकतर्फी होतो तेव्हा जे खेळाडूकडून जे डिसिप्लिन आपल्याला पाहिजे ते मिळत नाहीये, जे गेम स्पिरिट असते ते मिळत नाहीये. म्हणजे एका हाताने झेल घेणे, चौकार न अडवणे. सामन्या मैदानाच्या आतमध्ये विकेट पडली. तर मी सांगत होतो की ज्या मीटिंगमध्ये ज्या चर्चा झाल्यात की ज्या प्रकारचं तुमचं डिसिप्लिन मैदानावर तुम्ही दाखवत नाहीत, म्हणजे हे सामना एकतर्फी झाल्याच्या नंतर तुम्ही जे चौकार सोडता किंवा झेल सोडता, एका हाताने ट्राय करता, तर आमच्या कमिटीने डिसिजन घेतलाय की त्या संघांना पुढच्या वर्षी संघात स्थान द्यायचं का नाही, चषकामध्ये सहभाग द्यायचा का नाही, हे विचार करणार आहेत आमची आयोजन कमिटी. नक्कीच आपण जर पाहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. त्यांचे 3 कॅमेरे असतील, कमिटीचे 550 कॅमेरे, प्रेक्षकांचे हजारो कॅमेरे असतात. त्या प्रेक्षकांना सुद्धा कळतं. मी नेहमी एका स्पर्धेमध्ये मी सांगितलं, एका सामन्याचं चित्र पाहून मला जे वाटत होतं समालोचनामधून मी ते सांगितलं. तुम्हाला अनुभव आहे माझ्या समालोचनाचा, किनवटमध्ये तुम्ही पाहिलंय. मी सांगितलं त्यावेळी देखील प्रेक्षकांना माहित आहे, हेच प्रेक्षक तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचतं आणि हेच प्रेक्षक तुम्हाला परत पायाखाली तोडवतं. त्याच्यामुळे क्रिकेट 65 यार्डाच्या मैदानात तुम्ही सीमारेषेवरून पाया पडून ज्यावेळी मैदानामध्ये जाता त्यावेळी क्रिकेट हा तुमचा धर्म असला पाहिजे. जाणून बुजून कॅच सोडणे, जाणून बुजून फिल्डिंग सोडणे, अशा प्रकारावरती आपला कॅमेरा फिट केला जातो आणि तो कॅमेरा पुढच्या वर्षी आपण वापरायचा असतो. ऑप्शनमध्ये त्या खेळाडूचं नाव घ्यायचं नाही घ्यायचं, त्या संघाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. अमर आलाय बाहुबली मैदानावरती, परंतु मोठी विकेट गेली. पहा, आपण चर्चा करत होतो सौरभ बिराजदार सारखा एक दिग्गज फलंदाज बाद होऊन परतलाय. सौरभसाठी आणि संघासाठी हा मोठा धक्का ठरलाय. नायगाव संघ मात्र आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल. सामन्याचं पहिलं षटक प्रिन्स मुकीदला हाताळताना आपण पाहतोय.
स्ट्राईक वरती अमर गायकवाड एका वेगळ्या स्टाईल मध्ये वेगळ्या शैलीमध्ये उभारलाय. अमर गायकवाडचा हा फटका चांगला आहे पॉईंटच्या दिशेने, परंतु समोरचा संघ देखील आपण पाहतोय नायगाव संघ आज प्रतिष्ठापणाला लागली आहे. आज खरंच प्रतिष्ठापणाला लागली आहे. नायगावकरांनी देव पाण्यामध्ये ठेवलेत. जे मी सांगत होतो की जे डिसिप्लिन दिसत नाही, ज्या प्रकारे वाईट चेंडू टाकले जातात, नो चेंडू टाकले जातात, मुद्दामून एखादं कृत्य केलं जातं, ते विचाराधीन गोष्टी लक्षात घेऊन आमची आयोजन कमिटी विचार केली आहे काल की अशा संघांना येणाऱ्या काळामध्ये सहभाग घ्यायचा का नाही, त्यांना द्यायचा का नाही द्यायचा हे विचार केलाय. माझ्यापर्यंत सचिन सर ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर माहिती आली होती की एकूण 22 संघ रेसमध्ये होते, त्यापैकी आपण 16 संघाला संधी दिली आहे. म्हणजे जे 6 संघ या वर्षी स्पर्धेमध्ये खेळू शकले नाहीत, 22 नाही सर, 34 संघ होते रेसमध्ये. सुरुवात 34 पासून झाली. नंतर आपण पाहिलं की बुलढाण्याची स्पर्धामध्ये झाली, धाराशिवची स्पर्धा आली, तर 22 संघांनी आपल्याकडे संपर्क केला आणि 22 पैकी 16 संघाला आपण संधी दिली. तर त्या 16 संघाचं काम आहे की संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण एका स्पर्धेमध्ये एका सामन्यामध्ये आपलं अस्तित्व संपत नाही. वर्षानुवर्ष आपल्याला त्या स्पर्धेमध्ये खेळायचं असतं. कारण याच्या अगोदर जर पाहिलं तर मुंबईसारख्या ठिकाणी 25-25, 30-30 वर्षापासून स्पर्धा खेळल्या जातात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज फटका खेळलाय, परंतु थोडासा मिस टाइम आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. द तलाव रिसॉर्ट या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. या चेंडूवरती मात्र 2 धावा. फलंदाज जर आपण पाहिला तर फलंदाज अन्सार आपल्याला पाहायला मिळतोय. अन्सार आणि अमर गायकवाड एक जबरदस्त स्फोटक फलंदाज आहे. तुळजापूरचा स्टार फलंदाज, मराठवाड्यात सर्वात लांब षटकार मारण्याचा पराक्रम करणारा खेळाडू आहे. थोडासा हलक्या हाताने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चेंडू हवेत आहे, पुन्हा चेंडू हवेत आणि विकेट मात्र प्राप्त होते. आणखी एक फलंदाज बाद होतोय. अन्सार बॅक टू पॅव्हिलियन. कमी वयाचा युवा गोलंदाज आहे इसाक बद्दल सांगायचं म्हणजे प्रिन्स मुकीतचा भाऊ आहे सर. एकदम छोटा आहे परंतु काय गोलंदाजी केली आणि बाद केले. एक सुंदर झेल किशोर कडून पाहायला मिळाला आपल्याला. म्हणजे अन्सार बाद झालाय. आपल्या संघामध्ये स्थान देणारा प्रिन्स मुकीत आज मात्र त्याचा भाऊ देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता आमच्यापर्यंत ही नवीनच माहिती आली, कारण याच्या अगोदर मला देखील माहित नव्हतं. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज इसाक. स्ट्राईक वरती फलंदाज प्रणवच्या बॅट मधून पुन्हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग. 1 2 3 4
की पूर्ण नायगावचा तालुका त्याला पाहतोय. नायगाव तालुक्यातला एक एक प्रेक्षक त्याच्याकडे पाहतोय एक आशेने आणि त्या आशेला त्याने निराश केलेलं नाहीये. सुंदर झेल पाहायला मिळालाय अभि कांबळे या क्षेत्ररक्षकाकडून. मैदानावरती आपण पाहतोय नवीन फलंदाज शैलेश गायकवाड. चला थोडस सामना लगेच सुरू करायचा आहे. 81 धावांचं लक्ष. इसाक आणि पहिल्या षटकामध्ये मुकीत मात्र काय दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. दोन सख्खे भाऊ मात्र आपण मैदानावरती पाहतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार जर आपण केला तर स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, हार्दिक पांड्या, कुणाल पांड्या, इरफान पठाण, युसुफ पठाण आणि या मैदानावरती मात्र आपण पाहतोय प्रशांत आडे, वरुण आडे. प्रशांत आडे, वरुण आडे आणि या मैदानावरती दुसरी एक जोड आपण पाहतोय. एका बाजूला मुकीद आणि दुसऱ्या बाजूला इसाक. परत एकदा वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आणि संघाचं षटक क्रमांक 3. संघाच्या मेंटॉरनं मात्र काहीसा सल्ला दिलाय, काहीसा कान मंत्र दिलाय. काय होतंय मैदानावरती, काय घडणार आता मात्र जबाबदारी सौदागर आणि दुसऱ्या बाजूला बाहुबली. बाहुबली मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणार का? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाहुबली या नावानं ओळखला जाणारा तुळजापूरचा हा सुपुत्र, तुळजापूरचा स्टार. परंतु दुसऱ्या बाजूला प्रिन्स मुकीद. सर अमर बद्दल बोलायचं म्हणजे चाकूरच्या संघाकडून खेळला होता वागलवाडा येथे आणि काय वन मॅन शो पाहायला मिळाला होता अमर गायकवाड या फलंदाजाकडून. एक मोठा फलंदाज, एक मोठा आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या परिसरात खेळायला येतो हा मोठा खेळाडू अमर गायकवाड. जसं नाव तशी खेळी आहे बाहुबली अमर गायकवाड, मॅन फ्रॉम तुळजापूर. चला थोडस वेळ वाचवायचा आहे, वेळ वाचवा, सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रिन्स मुकीदला. नायगाव संघाचं तालुक्याचं लक्ष असलेला सामना. काय चेंडू आहे, विकेटची दाद मागली जाते परंतु पंचाचा नकार आलाय आणि पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी ते मुकीदकडून पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर मला वाटतं की डीप लॉंग ऑन वरती एकटा अभि होता ज्याच्याकडून अपील केली गेली. इतरांकडून अपीलचा कोणताही प्रयत्न नाहीये. या षटकातला पुढचा चेंडू गोलंदाज प्रिन्स मुकीद. दोन चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅल्क्युलेशन फार महत्वाचं आहे. 12 धावा, 3 बाद 12. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक सौरभने मात्र एक चौकार खेचून सामन्याची सुरुवात झाली होती. पहिला चेंडू निर्धाव खेळला होता परंतु चौकाराने त्यानं खातं उघडलं होतं. सौरभ बिराजदार परतल्यानंतर मात्र आपण पाहतोय कोसळलाय. अगदी 52 पत्त्याप्रमाणे डाव कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉल कॉल, अवांतर धाव. आज मात्र अमर गायकवाडला आपल्या शैलीचा साजेसा खेळ मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. कारण नेहमी अमर गायकवाडला आपण मोठे मोठे षटकार मारताना पाहिलंय मैदानावरती. अगदी आपण पाहिलं तर उस्मानाबाद धाराशिव ज्याला आपण म्हणतो की ऐतिहासिक तुळजाभवानी स्टेडियमवरती सर्वात लांब षटकार मारण्याचा पराक्रम करणारा हा खेळाडू आहे. पुन्हा फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली या चेंडूवरती. एकाच धावेवरती मात्र समाधान. सर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते. बीसीसी भोकर संघाचा सामना या नायगाव संघाशी होता आणि या नायगाव संघाने बीसीसी भोकर संघाला हरवले. जर परवा दिवशीचा विचार केला तर 9च्या 9 झेल त्या दिशेमध्ये गेले होते आणि इसाक आणि अभि या दोन क्षेत्ररक्षकांनी पूर्ण बाउंड्री स्क्वेअर लेगची जी पूर्ण बाउंड्री कव्हर केली होती. म्हणजे त्या दोघांचं एवढं क्षेत्ररक्षण भारी आहे. एक आपलातून रेकॉर्ड देखील म्हणावं लागेल. 9 झेल आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांनी मिळून ते 9 झेल टिपलेत. सौदागरच्या बॅटमधून 1 धाव आले. आता एक धाव आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष मोठा आहे. षटक क्रमांक 3 आहे. 3 बाद 15. खूपच बॅकफूट वरती आहे. जेवढं मोठं नाव आहे तुळजापूरच्या संघाचं आज मात्र बॅकफूट वरती. मला वाटते कृष्णा गवळीची कमतरता या संघामध्ये जाणवते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय अमर गायकवाडसाठी. 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतले. डायरेक्ट हिट केलाय, एसटीवरती आदळलाय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. सुरेख असा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय.
या चेंडूवरती 2 धावा आलेत आणि या 2 धावेने एकूण धावफलकावरती धावा 17 धावा. प्रेक्षकांमध्ये मात्र पिन ड्रॉप सायलेन्स. टाचणी पडली तर आवाज येईल इतकी स्मशान शांतता आज मैदानावरती आता या शेवटच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते, कारण प्रेक्षकांना पाहिजे चौकार आणि षटकार. यावेळी मात्र बाहुबलीच्या बॅट मधून लांब 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 मारलेला षटकार. सुंदर गोलंदाजी. एक नवा युवा खेळाडू आहे आणि आपलं स्वतःचं नाव मोठं करत आहे हा गोलंदाज इसाक. इसाकला माहिती आहे, जर मला माझं नाव कमवायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल आणि त्या प्रकारची कामगिरी इसाकडून पाहायला मिळते, कारण मोठे मोठे फलंदाज बाद केलेले आहेत इसाकने. पुन्हा एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. न्यू बॅट्समॅन नेम भैया आतिश, आणि 3 फलंदाज बाद केलेत या गोलंदाज इसाकने. चांगली गोलंदाजी. बघूया आतिश कसा सामना करेल. क्षेत्ररक्षण बदललं जाते. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. नायगाव वर्सेस तुळजापूर. एक बलाढ्य संघ समोर असताना नायगाव संघाचे युवा खेळाडू. काय जोश आहे, काय जोश आहे या संघाचा. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. परंतु पंचाचा इशारा वाईट चेंडू असणार आहे. अतिरिक्त धावेमध्ये एका धावेची भर. एक धाव वाढली. धावसंख्येचा विचार केला तर आमचे ऑफलाईन स्कोरर नागमोड भाऊ 25 धावा धाव पलकावर लागले गेल्या षटकाचा जर विचार केला. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर इसाक चांगली कामगिरी करतोय. आतिश स्ट्रायकर एंडला असेल.
पूर्ण संघाचं लक्ष असलेला हा सामना. पुढचा चेंडू इसाकचा आणि पंचाचा इशारा बाद. बॅट्समॅन बॅक टू पवेलियन. काय झेल घेतलाय भाऊ, एकदा टाळ्या उजव द्या बरं प्रेक्षक. वा 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 वा, सुंदर. काय गोलंदाजी आणि काय झेल आहे डीजे. नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये जातोय, अभी 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 समय आ गया है. काय गोलंदाजी आहे. एका बाजूने फलंदाजी करणारा अभी आणि एका बाजूने पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडला क्षेत्ररक्षण करणारा अभी. काय सामना होतोय, काय गोलंदाजी आहे इसाकची. मुकीद मात्र खुश असणार, कारण त्यांच्या गोलंदाजांनी ते काम करून दाखवले. आणि ते क्षेत्ररक्षक. काय सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार सामना, पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर अभी आहे आणि स्ट्रायकर एंडला, माफ करा, गोलंदाजी मार्कवर इसाक, स्ट्रायकर एंडला अभी. पुढचा चेंडू गुड लेनचा चेंडू, सुंदररित्या चेंडू पाहायला मिळाला आहे. इसाक मात्र काय गोलंदाजी करतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथं पाहायला मिळतंय इसाकडून. पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला, कमी धावसंख्या होती, परंतु काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इसाकडून. काय चेंडू टाकतोय भाऊ, वारे इसाक. नाव कमवलंय या स्पर्धेमध्ये. एक युवा खेळाडू म्हणून उदयास आलेला हा खेळाडू इसाक काय गोलंदाजी करतोय. 5 चेंडू. ओके, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय इसाक आणि त्यांना साथ देत आहेत त्यांचे क्षेत्ररक्षक. एकदा चांगला चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एक निर्धार चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. म्हणजे निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 25 धावा, 5 गडी बाद. तुळजापूर संघ बॅकफुटवर आहे. इर्षाद सर, सांगायचं म्हणजे तुळजापूर संघाचं खूप मोठं नाव आहे. परंतु जर या सामन्याची सिच्युएशन बघितली तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा आणि 5 गडी बाद. काय सामना. 24 चेंडू मध्ये काढायचे ते 56 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभी आलाय. वेल प्लेड मतीन भाऊ. अभी आहे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण शैलेशला. अभी कांबळे. सौदागर चांगला चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला आणि धाव सुद्धा पूर्ण होतीये तिथं. बाईच्या रूपातली धाव आहे का, पंचाचा इशारा. हा, बाईच्या रूपातली एक धाव आणि वाईट चेंडू, म्हणजे फुकटच्या 2 धावा. 24-54 असं इक्वेशन आहे. अभी मात्र चांगला गोलंदाज आहे. आपण पाहतोय नायगाव संघाकडून युवा खेळाडूचा भरणा आहे. इसाकने चांगली गोलंदाजी केली. आता अभीवर धुरा सोपवली कर्णधाराने. बघूया अभी कशा प्रकारची गोलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर धावतोय. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्या दिशेमध्ये आणि एकच धाव. सामना जर आपण पाहिला तर आता 23 चेंडू असतील आणि 23 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 14 धावा
कॅल्क्युलेशन क्रिकेट दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. एका बाजूला फलंदाज आपण पाहतोय सौदागर, तर दुसऱ्या बाजूला अभि पवार. एक पारितोषिक आलंय आमचे प्रशांत दादा आडे आणि आकिब सर यांच्याकडून. नायगाव संघाने या सामन्यामध्ये जर विजय पटकावला तर प्रशांत दादा आडे यांच्याकडून तब्बल 501 रुपये आणि आकिब सर यांच्याकडून 501 रुपये, मग तब्बल 1000 रुपये राहणार आहेत. नायगाव संघाने या सामन्यामध्ये जर विजय मिळवला तर. चांगला चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक होल लेनचा चेंडू. आणि सर मला एक प्रश्न विचारावा वाटतोय तुम्हाला. तुळजापूरचा संघ खूप मोठा संघ आहे. जर विचार केला तर आता तुम्ही सांगितलं सामना सुरू होण्याच्या पूर्वी बऱ्याच जागी मोठे मोठे फायनल पटकावलेला हा संघ, परंतु या सामन्यामध्ये काय होतंय? नक्कीच मला वाटतंय की कृष्णा गवळी सारखा दिग्गज फलंदाज आज संघामध्ये नाहीये. संघ बॅकफूट वरती आलाय. सौरभची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गेली आहे आणि दुसऱ्या बाजूला सटीक टप्पा आणि नियंत्रित गोलंदाजी पहिल्या 4 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे त्याचं कारण आहे. हा चेंडू मात्र खेळाय सौदागरच्या बॅटमधून आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. 1 धाव घेतली आहे. एकाच धावेवरती मात्र समाधान असेल. सामना जर जिंकायचे प्रयत्न करायचे असतील तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहिजे. एका बाजूनं पाहिलं तर सर बल्लाढ्य संघ मोठे मोठे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. युवा तरुण जवान खेळाडू नायगाव संघाकडून. जसं पाहिलं आपण इसाक, आभी आणि दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर अमर गायकवाड, अन्सार यासारखे मोठे खेळाडू आहेत. त्या संघासमोर या प्रकारची कामगिरी अगदी कौतुकास्पद बाब आहे. गोलंदाजी मार्कवर अभि पुन्हा एकदा धावतोय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू. बॅटमधून मात्र पाहतोय आपण दणदणीत पॉवरफुल षटकार मात्र खेचलाय अभि पवार. चला बॉल द्या मैदानामध्ये. एक षटकार मात्र आलाय. 20 चेंडू आणि 46 धावा. सर गच्चा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अभिकडून. फुलटॉस चेंडू म्हणजे संधी असते, फलंदाजाकडे संधी असते. अभि पवारकडे सुद्धा ती ताकद आहे, ती क्षमता आहे. आज मात्र अभि पवारला देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. एक मोठं नाव असणारा तुळजापूरचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला नायगावचा संघ प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये बीसीसी भोकरचा संघ आपण पाहतोय सेमीफायनलमध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं A1 उमरीचा संघ. तिसऱ्या सामन्यामध्ये उदगीरचा संघ आणि चौथा संघ मात्र कोणता असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि याचं उत्तर पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपल्या समोर असेल. 20 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक वरती अभि पवार. अभि पवारच्या बॅटमधून फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आलाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. 2 धावा मात्र या चेंडूवरती. बॅकअप चांगला आहे, अन्यथा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पॅकअप झाला असता. एकूण 19 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 19 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. या षटकातला शेवटचा चेंडू. चला सोहेल भैया, जे आपले तिथे बाजूला प्रेक्षक आहेत की नाही त्यांना बाउंड्री लाईनच्या थोडस बाजूला घ्यायचंय. 19 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत अभि पवार मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अभि पवारच्या बॅटमधून फटका तर खेळलाय, परंतु फटका फसलाय आणि झेल मात्र टिपलाय. आणखी एक फलंदाज बाद. ह्यूज विकेट, बिग लॉस. अभि पवार बॅक टू पॅव्हिलियन. चला एक पारितोषिक आले. ज्या प्रकारे झेल घेतलाय मुखीतने एक सुंदर झेल. प्रशांत दादा आडे यांच्याकडून तब्बल 201 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी.
18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. 7 फलंदाज बाद होऊन परतलेत. 18 चेंडू आणि 44 धावा. चेंडू राहिलेत विराट कोहली आणि धावा बनवायची वीरेंद्र सेहवाग. आणि मैदानावरती जोडी मात्र सौदागर आणि आसिफची जोडी मात्र आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज इम्रान. गोलंदाजी मार्कवर इम्रानला पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडला असेल सौदागर, नॉन स्ट्रायकर एंडला आसिफ उर्फ राजू. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. गोलंदाजी मार्कवर इम्रान षटक हाताळण्यासाठी आलाय. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला हा सामना. एका बाजूने पाहिलं तर नायगावचा संघ आणि क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल. शिकाले प्रशांत दादा आडे यांच्याकडून या गोलंदाजाला तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अजून जर क्लीन बोल्ड केला तर अजून 200 रुपयाचं पारितोषिक, अजून 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. वा, एकदा टाळ्या होऊन जाते बरं, एकदा टाळ्या. वा वा वा, धन्यवाद. काय गोलंदाजी आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकार लागले गेलेले आहेत. 37 धावा. जो नवीन बॅट्समॅन आलाय त्याचं नाव काय? मुज्जू. थोडा प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचंय भाऊ. थोडस सहकार्य करा दादा, थोडस सहकार्य असू द्या. ओ कॅलिज भाऊ, ओय थोडस मागे हो ना, थोडस मागे हो. चांगला चेंडू थर्ड मॅन कडे जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि काय म्हणजे गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला त्या दिशेमध्ये पाहायला मिळाले. ओके, थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचंय भाऊ. पुढचा चेंडू वाईट चेंडू. पुन्हा एकदा नो लुक शॉट आणि चेंडूला पाठवले सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा रिवर्स सक्सेसफुल आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. इसाक व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. 1 मिनिट डीजे. आणि या कॅच वर खुश होऊन प्रशांत दादा आडे यांच्याकडून पारितोषिक आले तब्बल 500 रुपयाचं. चला न्यू बॅट्समॅन नेम शैलेश. विकेट पडलेले आहेत ते आकाश. विकेट किती झालेत? 8. मग जर विचार जर केला तर हा संघ 10 गड्याने खेळतोय, म्हणजे याचा अर्थ शेवटचा विकेट असणार आहे. शेवटचा विकेट असणार आहे. चला प्रेक्षक वर्ग बाहेर जायचंय आपण बाउंड्री लाईनच्या. सांगू इच्छितो की या संघाचे ओनर संघ मालक सोहेल शेठला आपण पाहू शकता. थोडस निराशेचं वातावरण सोहेल शेठच्या चेहऱ्यावर आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आबी आणि स्ट्रायकर एंडला राज उर्फ आसिफ. पुढचा चेंडू घोडत्या टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाजी मतीनचं चांगलं क्षेत्ररक्षण. मतीन कडे पाहता असं वाटतंय की सामना अजून संपलेला नाहीये. काय रंगतदार सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने पाहिलं तर बलाढ्य संघ आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर युवा खेळाडूचा भरणा असलेला नायगावचा संघ. मी अगोदर सांगितलं होतं की पूर्ण नायगाव तालुक्याचं लक्ष असलेला हा सामना मैदानाच्या आतमध्ये लढला जातोय. गोलंदाजी मार्कवर आभी. मारलाय फटका. क्षेत्ररक्षक इसाक नाही सोडला. ये क्या हुआ? सोडलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. काय हरकत नाही. चौकार गेलेला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. 2 धावा. या 2 धावेनेशी धावसंख्येचा जर विचार केला तर धावपलकावर लागले गेले 55 धावा. 55. आपण पाहू शकता तुळजापूर संघात थोडासा कॅमेरा फिरवा बरं. निराशेचं वातावरण त्यांच्या डगआउट मध्ये, कारण बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. जर कृष्णा गवळीला ही बातमी कळाली तर कृष्णा गवळी इर्षाद सर तुम्ही चांगलं ओळखू शकता. तर कृष्णा गवळीचे एक्सप्रेशन काय असणार आहे जर संघाने सामना हारला तर? नक्कीच हा सामना जर चेंडू हवेमध्ये आहे. नक्कीच कृष्णा सर जर हा सामना पाहत असतील तर त्यांना सुद्धा वाटेल की म्हणजे मी मोठी स्पर्धा खेळणं आवश्यक आहे का या स्पर्धेमध्ये येणं आवश्यक होतं. कारण एक मोठा सामना होता, बलाढ्य सामना आहे. महाराष्ट्रामध्ये तालुका वाईजच्या स्पर्धेमध्ये एक अग्रगण्य असणारा संघ आहे. अनेक स्पर्धांची पारितोषिकं पटकावणारा संघ आहे. आणि समोर जर आपण पाहिलं तर मला वाटतं सगळे खेळाडू नायगाव तालुक्यातले खेळाडू आहेत समोरच्या संघामध्ये. हा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. विदाउट आयकॉन हा संघ मैदानात उतरलाय. नायगावचे शिलेदार मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतायत तुळजापूर संघाशी. गोलंदाजी मार्कवर आहे आभी आणि स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण आसिफला. पुढचा चेंडू पंचांना क्रॉस केले. छोटसा रनअप.
अपील झालंय परंतु विकेटची पंचांनी दाद. अपील फेटाळलंय. विकेटची दात पंचाकडे मागितली जाते परंतु फेटाळलंय. सचिन सर मला वाटतंय कृष्णा सर ज्यावेळी टीम मध्ये नसतात त्यावेळी सौरभची जबाबदारी वाढलेली असते. सौरभला कृष्णा सरांची देखील बॅटिंग करावी लागते. अमरला देखील जबाबदारी वाढलेली असते. कारण ज्या वेळी आपण पाहतो कृष्णा सर, सौरभ बिराजदार आणि अमर गायकवाड हे तीन आयकॉन ज्यावेळी एखाद्या संघातून खेळतात ते आपलं 100% योगदान देतात. परंतु आज सौरभ बिराजदारचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं नाही. अमरची फलंदाजी तितकीशी दमदार. आता अमरनं स्ट्रोक खेळला होता परंतु अगदी सीमारेषेजवळ झेलबाद होऊन परतला. प्रत्येक मैदानावरती मोठे षटकार मारणारा खेळाडू आज मात्र पत्त्याच्या डावाप्रमाणे संघ कोसळलाय. शेवटच्या काही चेंडूमध्ये आपल्याला मुज्जूची दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. मुज्जूच्या बॅटमधून 3 चौकार देखील आपण पाहिले. आता सुद्धा सामना आणखी रंगतदार अवस्थेत आहे. एकूण जर पाहिलं तर 8 चेंडू बाकी असतील 8 आणि धावा बनवायचे त्या 24. 8 चेंडू आणि 24 धावा. 8 चेंडू 24 धावा काढशील का रे भावा. गोलंदाजी मार्कवर अभि, स्ट्रायकर एंडला आसिफ. 8 चेंडू 24 धावा. पंचांना क्रॉस केले, मारलाय फटका. तिथं स्वतः अभि धावतोय. काय प्रयत्न आहेत अभिचे, काय डेडिकेशन आहे. वा, केवळ एकच धाव. आता इक्वेशन आहे 7 चेंडू आणि 23 धावांचं. मला वाटतं आज नायगाव मध्ये दिवाळीचा दिवस असेल. एका बलाढ्य संघाचा पराभव होताना चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते परंतु सामना अजून संपला नाही. 7 चेंडू 23 धावा. सर्व या सामन्याची प्रमुख दावेदार, या चषकाची प्रमुख दावेदार मानली जात होती कृष्णा गवळीची ही टीम. परंतु आता मात्र अडचणीत सापडलाय कारण 7 चेंडू मध्ये 23 धावा आहेत. सामना संपलेला नाहीये एकंदरीत जर विचार केला तर. हे पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये असं काहीतरी घडतंय. आणि चेंडू जातोय लेग बाय स्वरूपामध्ये सीमा पार चौकार. एक चौकार मात्र आलाय. आता समीकरण बदललेलं असेल. समीकरण आहे 6 चेंडू आणि 19 धावांची चला आवश्यकता. सामना लवकर चालू करायचा आहे. चला 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. शैलेश आणि आसिफची जोडी मात्र मैदानावरती. 6 चेंडू. प्रेक्षक वर्ग थोडस 19 सहकार्य करा भैया प्लीज. क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या थोडस दादा आकाश भाऊ, बाउंड्री लाईनच्या मागे बसायचं आहे प्रेक्षक वर्ग. या 19 धावांची किंमत 33,333 रुपये. हे देखील विसरून चालणार नाही. जो संघ जिंकणार कमीत कमी 33,333 रुपयांचं डिपॉझिट. आणि इर्षाद सर अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की नायगावचा संघ जर पाहिलं तर केवळ 9 क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये आहेत. केवळ 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि हे 9च खेळाडू भारी पडतायत तुळजापूर संघासमोर. म्हणजे पहा नियमाचं उल्लंघन केलं त्याच्यामुळं दंडित केला गेला. शिस्त पाळली नाही आणि 9 क्षेत्ररक्षक असताना सुद्धा म्हणजे गॅप काढू दिले नाहीत. ही देखील तितकीच महत्वाची. गोलंदाजी मात्र निर्णायक म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्कवर इरफान, स्ट्रायकर एंडला असेल आसिफ. 6 चेंडू आणि धावा बनवायचे त्या 19. मैदानावरच्या सामन्याचा निकाल काय होणार सगळ्यांच्या नजरा मात्र मैदानावरती आहे. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19. फुल टॉस दिलाय आणि षटकार आलाय. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डगआउट मध्ये आपण पाहतोय मत्तीला धावून आलाय. परंतु आज सर सकाळी जर पाहिलं तर आसिफ शेख मॅन फ्रॉम वाघोली. पहिला चेंडू अगदी फुलटॉस. म्हणजे जर विचार केला तर सेट फलंदाजासमोर या प्रकारचा चेंडू एक संधी असते. पुन्हा एकदा चेंडू षटकार. चला थोडस पाठीमागं घ्या. थोडस पाठीमागं. सामना संपेपर्यंत थोडस पाठीमागं या. म्हणजे काय ज्या जबरदस्त. प्रकारची वा, गोलंदाजी आसिफ, होते. वा. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एसटीच्या बाहेर. वाईट बॉल कॉल.
अवांतर धावा तुम्ही देऊ शकत नाही. आधीच कर्ज बाजारीन त्यात उसना मागतोय शेजारी. कॅमेरामॅन खरी थोडस रीती इकडे आपण पारितोषिक जाते. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला विशाल राठोडने. वा वेल डन. पुन्हा एकदा चेंडू मात्र खेळलाय. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज मात्र धाव बाद. ऑल आउट सामना झालाय. ऑल आउट ऑल आउट. तुळजापूर संघ ऑल आउट. डीजे 1 मिनिट वाजू नका. 1 मिनिट वाजू नका. काय सामना झालाय मैदानाच्या आतमध्ये. नका नका हे थांब. ए थांब रे. थांबा वाजवू नका 1 मिनिट. काय सामना झालाय मैदानाच्या आतमध्ये. जो सामना झालाय अतिशय मोठा सामना. नायगाव संघ नायगाव संघ थोडस इकडे यायचंय भाऊ. नायगाव संघ नायगाव संघ थोडस इकडे या. फलंदाजांच्या लक्षात पाहिजे होतं की शेवटची विकेट आहे. कॅमेरामॅन थोडस माझ्याकडे माझ्यावर झूम करा. मैदानाच्या आतमध्ये जातोय नायगाव संघ. काय सामना झालाय मुकित भैया. काय सामना आपल्याला पाहायला मिळालाय. ज्या प्रकारचा सामना. एक मोठा संघ होता बलाढ्य संघ. आपण पाहतोय एक पश्चिम महाराष्ट्रातलं क्रिकेट जगतातलं मोठं नाव तुळजापूर संघाचं.